परिस्थिती मी तिथूनच आलो ना. जनतेचे राजे शिवछत्रपती आणि जिजाऊ याला मानवंदना करतो. आणि आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलो त्याचे नायक आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना 75 वर्ष पूर्ण झाले आणि 100 पार करताना तुम्हा सर्वांना 100चा सण सुद्धा साजरा करायची आम्हाला पाय हो ईश्वरचरणी प्रार्थना. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा काना चढकून खूप खूप धन्यवाद. खेडेकर साहेबांचा माझा सन्मान 1992 मध्ये आला. पहिल्यांदा त्यांनी आम्हाला व्यासपीठावर बोलवलं आणि आता जे माझ्या पूर्वीचे वक्ते जे बोलले मराठ्यांच्या डोक्यातली जळमट काढली. फुले त्यांना नीट समजला होता. फुलेने सांगितलं होतं की माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल त्याचं अज्ञान हे मोठा शत्रू आहे. आणि ते अज्ञान मराठ्यांच्या डोक्यामध्ये जे विष पेरल्यासारखं घडलेलं होतं ते त्यांनी दूर करण्याचं पहिलं पुण्य काम महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये केलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि त्या क्षणापासून खेडेकर साहेब मला भावले की हा माणूस जातीवादी नाही, या माणसाला कुठलं राजकारण करायचं नाही, या माणसाला कुठं उभा राहायचं नाही आहे आणि हा माणूस केवळ सामाजिक कामासाठी पुढे आलेला आहे. त्यांचा जन्म झाला तसा आणि आईवडिलांनी नाव सुद्धा पुरुषोत्तम ठेवलं आणि त्या नावाला सार्थक केलं पुरुषोत्तम खेडेकर आणि साहेबांनी. आणि म्हणून आपण त्यांच्या मागे आहोत. मित्र, नांदेडला 92ला कार्यक्रम झाला, 90ला त्यांची स्थापना झाली. दुसरा कार्यक्रम मला वाटतं नांदेडला होता आणि काही बऱ्याच पुढाऱ्यांना साहेबांनी मराठ्यांची पुढे येऊन बोलवलं. पण मी नाव कोणाचं घेणार नाही आहे. पण त्यांचा समज असा झाला की आता मराठा शासनाने राजकारणामध्ये यायला लागला, निवडणुका लढवणार. आणि म्हणून असं म्हणायला लागले की जर राजकारणात तुम्हाला करायची इच्छा असेल तर नोकऱ्या सोडून राजकारणात या. पण नोकरी करत असताना एवढ्या धाडसानं पाऊल महाराष्ट्राला पुढे टाकायचं शिकवलं ते एका बहादर मराठ्यांनी खेडेकरांनी नोकरीमधला माणूस आम्हाला कळतं सगळं पण आम्ही करू शकत नाही असं पडद्याआगून बोलणारे पुष्कळशी आम्ही अधिकारी पाहिले. पण अधिकाऱ्याच्या पदावर असताना बिनधास्तपणे सरकारच्या विरोधात बोलण्याची धाडस हे खेडेकर साहेबांनी केलं. म्हणून मी विनंती केली की म्हणजे देशामध्ये काही लोक आहेत, कारण सेवासंघाला त्यावेळेला राजकारण करायचं नव्हतं. आताही राजकारणामध्ये काही सेवासंघ उतरलेलं नाही आहे, ब्रिगेड उतरलेली आहे. तर तरुण पोरांना जरा राजकारणाची खुमखुमी असते त्या कुस्त्या खेळल्याशिवाय मजा येत नाही. आणि मी त्यावेळेला असं बोललो की या देशामध्ये इतकं अज्ञान भरलेलं आहे. काही लोक महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि लीला गांधी एकाच कुटुंबाचे आहेत असं समजणाऱ्यापैकी पुष्कळ समाजामध्ये पुढारी सुद्धा आहेत. आणि म्हणजे काही खेळ वाटायसारखं नाही. मराठा महासंघ हा राजकारण करतो, मराठा सेवासंघ राजकारण करत नाही, समाजकारण करतोय. हे आपल्याला आवर्जून मला सांगावंसं वाटेल. मित्र, संयोजन समितीचे मी आभार मानतोय की मला इथं संधी दिली बोलण्याची. तसा मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे लहान शेतकऱ्याचा नाही, 100 एकर शेतकऱ्याचा माली पाटील पोलीस पाटलाचा मुलगा आहे. पण लहानपणी मला एक 2-3-4 गोष्टी माझ्या मनामध्ये फार मोठ्या धक्कादायक घटना घडल्या. त्या घटना अशा घडल्या की माझे वडील माझ्यापेक्षा उंच होते आणि शरीरानं भारगस होते. पण अंगामध्ये शर्ट टाकायचे नाही, खांद्यावर शर्ट टाकून ते शेताला जायचे. मला लहानपणी मी 5-6 वर्षाचा असताना मला प्रश्न पडला की अंगात का घालत नाही शर्ट. मग एका दिवशी विचारण्याचं धाडस केलं की वडिलाला जवळ जाऊन म्हणून तुम्ही अंगात का घालत नाही शर्ट. तर वडील कौतुकानं मला जवळ घेतले आणि लाडानं म्हणायला लागले, अरे जास्त घातलं तर लवकर फाटते रे म्हणले. म्हणजे मग फाटते असं वाटलं मग घरी खुंटीला अडकून ठेवून द्या, खाल्ल्यावर घेऊन का फिरता. तर परत एकदा हसले आणि माझे गाल पकडून गुरुगुच्च्या घेऊन बोलायला लागले. म्हणजे बाळा, जर खुंटीला अडकून ठेवलं तर लोकांना वाटते पाटलाला शर्ट नाही. माझ्या बांधवांना ही मराठ्यांची अवस्था होती आणि त्याला डोक्यातून जे काढलं. आम्ही गरिबी हटविण्याचा आमच्या वडिलांनी पूर्वजांनी अपार प्रयत्न केले. आज व्यासपीठावरची मंडळी सगळी ग्रामीण भागातली असेल कधी ना कधी आता इथे बसले सगळे पुण्याचे झाले. पण गरिबी हटत नाही, कळल्यावर पुणेकर झाले. आणि गरिबी हटत नाही लक्षात आल्यानंतर गरिबी लपवायला सुरू केली. दुसरी घटना अशी घडली माझ्या जीवनामध्ये 7-8 वर्षाचा असताना
माझी गडीचा वाडा होता, 9 बुरुजाची गडी आमची, 30 फूट जमीन उंच गडी, आणि त्या गडीला 2 मोठे दरवाजे होते. एक मोठा दरवाजा असा होता की हत्ती जाईल असा दरवाजा होता, एवढा जे बदलेचे आम्हाला लहान मुलांना निघत नव्हतं. आणि दुसरा एक छोटा दरवाजा बाजूला होता. आम्हाला वाटायचं लहानपणी मी विचारतो एवढा मोठा दरवाजा असताना पुन्हा लहान दरवाजा अजून का बांधला. मला त्यावेळेला मी समज असा करून घेतलो की म्हणलं हे मोठा दरवाजा मोठ्या लोकांसाठी आहे, लहान हे आपल्या पोरासाठी आहे. पण एके दिवशी त्या दरवाजाचं रहस्य उलगडलं. बैठकीत येऊन पाहुणे बसले, घरी साखरपत्ती नव्हती. माझ्या आईने बोलवलं, माझं जाऊन साखरपत्ती घेऊन ये. हातावर पैसे ठेवले, मी पळत निघालो की थोडं पुढे गेल्यानंतर अजून बोलवलं, इकडे मला वाटलं अजून काहीतरी विसरलं. तर लहान्या दर्जा वाटत जा, लहान्या दर्जा वाटत ये म्हणे. मला त्या दिवशी चमत्कार झाला, डोक्यावर साक्षात्कार झाला. म्हणलं पाहुण्याच्या पुढून साखरपत्ती घेऊन आलं तर पाहुणे म्हणतील त्याच्या घरी साखरपत्ती नाही गेली, गरीब आहे कसं काय. आणि मग त्या दिवशी मला लक्षात आलं की देशमुखाच्या पाटलांच्या घराला 2-2 दरवाजे का असतात. एक दरवाजा लोकांना दाखवण्याचा असतो मोठा दरवाजा, आणि हा बारका दरवाजा इज्जत झापण्याचा दरवाजा असतो. एवढं मला त्या दिवशी कळालं माझ्या मित्रांनो. आणि समाज आमचा निदान पुणेकर नाही बोलत, मी पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलत नाही, मी मराठवाड्याबद्दल बोलतोय. महाराष्ट्र जरी नावाने एक असला तरी 4 प्रकारात विभागलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि खानदेश, मराठवाडा. तसे 4ही भागामध्ये ह्या भौगोलिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या वेगवेगळी विभिन्नता आहे. पश्चिम महाराष्ट्र धाडशी आहे, विदर्भ आळशी आहे, कोकण तक्रारबाज आहे आणि मराठवाडा ऐटबाज आहे. आमच्या घरी संध्याकाळी रामकेल दिव्याला लावायला रामकेल जरी नसलं तरी आम्ही शेंट मारल्याशिवाय बाहेर निघत नाही. कारण निजामाच्या राज्यामध्ये वागलेले निजामानं हेच शिकवलं आम्हाला, राजा जशी यथा राजा तसा प्रजा. राजाजवळ देशमुख गेले, पाटले गेले, जागीरदार गेले, त्यांनी येऊन आपल्या गावातल्या लोकांना तेच शिकवलं. मग तमाशा लावणे, दारू पिणे, आयश करणे याच्याशिवाय दुसरं काही नाही. जमिनी सुपीक जमिनी पोटापुरतं पिकायचं, शिक्षणाच्या नावानं बोंबाबोंब. 1950 साली माझ्या नांदेडला मॅट्रिकचं पहिलं परीक्षा केंद्र झालं. हैदराबादला जाऊन परीक्षा द्यावी होती आम्हाला 20 त्याचे शिक्षण होते. पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला ते शिक्षणामुळे गेला, आणि इकडल्या नेत्यांना दूरदृष्टी होती म्हणून पुढे गेला. कोणी काही किती बोलो, कारण शिक्षण हे महत्वाचं. आणि इंग्रजांचं राज्य होतं तुम्हाला शिक्षण भेटलं. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आभार माना की त्यांनी आपल्याला शिक्षणाचे मोठे धडे दिले. आणि आज आम्ही जे मागे आहोत ते केवळ शिक्षण आम्हाला फार उशिरा मिळालं, पण मराठवाड्याची माती, मराठवाड्याचे माणसं ही अत्यंत पराक्रमी आहेत, ते निश्चित तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. आणि मला जास्त वेळ न घेता, कारण अनेकांना बोलायचं इथं, पण मी खेडेकर साहेबांना उदंड आयुष्य चिंततो. कारण ह्या माणसानं समाजामध्ये एकी कशी बांधावी ती केली. आम्हाला महारामान छोटे वाटत होते. आम्हाला माझ्या साहेबांनी बोलले माझ्यापूर्वी की जातीची जळमट आमच्या डोक्यातून काढली, समानता या राज्याला एकोपा कसा निर्माण होईल हे साहेबांनी निर्माण केलं. त्यामुळे सर्व समाज एकाच बांधला गेला. आज राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या ध्येय मानलेले आहेत. शेतकऱ्याची अवस्था मी मांडली. शेतकऱ्याच्या अवस्थेमध्ये आजही काही सुधारणा होत नाही. आम्ही 12 वर्ष मी शेतकरी चळवळीत काम केलं. पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरलं, 2 वेळा तुरुंगवास भोगला. आणि शरद जोशीचं आम्हाला एक कळलं की काँग्रेसमुळे आमचं सरकार, काँग्रेसच्या धोरणामुळं आमचं सरकार मागे आहे. मरण आणि धारण कोणाच्या हातची नाही आमच्या वडिलांच्या डोक्यात समज होता. मरण कोणाच्या हातचं आहे की नाही माहीत नाही, पण धारण हे सरकारच्या हातचा मळ आहे हे आम्हाला कळलं. शेतकऱ्याचं मरण सरकारचं धोरण हे कळलं, म्हणून आम्ही काँग्रेसचा विरोध केला. भाजपमध्ये मी 7-8 वर्ष काम केलं. नितीन गडकरी साहेबांना देखील मला बोलायचं नको, ते भाग्य लाभलं नाही. तर ते मला वाटलं भाजप सरकार काय करेल, कारण सगळे सरकार एकत्र आहेत. आणि किसानों को पण दुगना करेंगे म्हणले, दुगना तर नाही, पण भाव एवढे वाढलेत की 1969ला मी ऊस विकला. 12 ग्राम सोन्याला 10 ग्राम सोन्या 12 ग्राम सोन्याचा भाव 160 रुपये होता आणि ऊसाचा भाव 200 रुपये टन होता. 1 टन ऊसाला 12 ग्राम सोनं येत होतं खर्च जाऊन. तर आता ती काय अवस्था आहे, जरा आपणच अभ्यास करावा. आणि शेतकऱ्याचं कोणी नाही आम्हाला लक्षात आलं. त्याचं कारण असं आहे की खेडेकर साहेबांनी मराठ्याचं संघटन मानलं. आम्ही जेलमध्ये असताना एक जेलर मराठी होते साहेब, ते मला बोलून घ्यायचे बाहेर कोणतरी भेटायला आलं म्हणून.
आणि मला म्हणायचे माधवराव बोला मराठ्यासाठी काहीतरी करावं म्हणायचं. म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे, बहुसंख्य समाज. आणि मराठ्याचंच वाटोळ झालं नाही, या देशामध्ये जो कोणी शेतावर अवलंबून आहे त्या माणसाचं वाटोळ झालेलं आहे. कारण त्याचं पाप एवढंच आहे की तो देशाला अन्य खाऊ घालतो. देशाच्या सीमेच्या रक्षणावर कोण काम करते आज? जे लष्करामध्ये काम करत आहेत ते शेतकऱ्याची पोरं आहेत. देशाचं संरक्षण अंतर्गत संरक्षण कोण करते? पोलीसमध्ये कोणा पुढाऱ्याची पोरं नाहीत, कोणा उद्योगपतीची पोरं नाहीत, फक्त शेतकऱ्याची पोरं आहेत. देशाची सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आणि खाऊ घालण्याचं एवढं पुण्य काम शेतकरी करतो. पण या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम पोलीस करत नाहीये. आता फक्त तिथं लांबून चालून करतात. मी एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. शेतकरी म्हणजे मी या भाषणात सांगत होते माकड आहे आणि सरकार हे माकडवाला आणि उद्योगपती एकच. माकडवाला उद्योगपती आणि सरकार आहे. माकड किती खेळ खेळो, बघणारे खुश होऊन त्याला किती बक्षीस देऊ, फक्त त्याला माकडवाला 2 टन जेवणापुरतं घालतो, बाकीचं आपल्या झोळीत टाकून माकडवाला गबर होतो, माकड गबर होत नाहीये. आणि हीच अवस्था शेतकऱ्याची या देशामध्ये झाली. शेतकरी पाणी ऊस लावो, केळी लावो, बागायत करो, काही करो, त्याच्या घरातली जागी जात नाही, त्याचं कर्ज वाढते. ज्यांच्याकडे बागायती आहे त्यांच्या कर्जाच्या आकडे जर बँकेत जाऊन बघलं, बाकीचं दिसते त्या 4 व्हीलर आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण कर्ज बघण्याचं डोळे पांढरे होते तुमची. म्हणजे सरकारनं दोघांची हजामत केली. कोरडवाहू शेतकऱ्याची पाणी न लावता केली, पाणीवाल्याची पाणी लावून केली. एवढं फरक आहे दोघांमधला. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे, खेडेकर साहेबांना विनंती करणार आहे की उरलेलं आयुष्य शेतकऱ्यासाठी काही करता आलं तर आपण केल्या तर निश्चित मराठा समाज सुद्धा आर्थिक सुधारणा होऊन जाईल. आम्हाला कोणतं आरक्षण सुद्धा लागणार नाही. मला सांगतो आमची शेती पिकत नाही असं नाही. केरळच्या गुलाबमध्ये 1 वर्षाचा धारणा शिल्लक आहे. 70% लोकांना फुगट वाटायला तरी सरकार आमचे केलेलं आणि जिच्या जीवावर 22 उदार एक म्हणून आहे खेड्यामध्ये. तसं सरकार मोठं उदार करणाऱ्या लोकांना वाटायला लागलं. 140 कोटी लोकांच्या देशाला एवढं आयटी पुन्हा बनवणं परवडणार नाही आहे. म्हणून बुद्धिजीवांना माझी नम्र प्रार्थना आहे, सगळे इंजिनियर लोकांना जास्त हे आहे. तर या देशाचं वाटोळं होण्याच्या पावलावर चाललेलं आहे. इतकं लोकांना एखाद्या कुटुंबामधल्या माणसाला आपण जर झोपून राहा म्हणजे सांगितलं, काही काम करू नका तर त्या कुटुंबाचं काही भलं होत नाही. तसं देशाला आज त्या पद्धतीकडे घेऊन चाललेलं आहे आणि ते जाऊ नये एवढी आपल्याला विनंती करतोय. आणि त्यासाठी आपण काहीतरी करावं अशी आपल्याला नम्र प्रार्थना करतो. ते करण्याचं तुम्हाला आरोग्य लाभो ही ईश्वराने प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय.